रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कशळी गावातल्या समुद्रकिनारी 15 दिवसांपूर्वी एक कॅप्सूल सारखी दिसणारी वस्तू वाहत आली होती। जागरूक नागरिकांनी या वस्तूबाबत पोलिसांना माहिती दिली होती। आधी समुद्रात तरंगत असलेली ही वस्तू लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्याला लागली आहे। त्या वस्तूबाबतची माहिती देऊनही पोलीस यंत्रणेने याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। सागरी सुरक्षेबाबत सरकारी यंत्रणा किती जागरूक आहेत हेच या घटनेवरून सिद्ध होत आहे। याबाबत स्थानिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। त्यामुळे आता तरी शासकीय यंत्रणा हलेल अशी अपेक्षा स्थानिक बाळगून आहे। जी सदृश्य वस्तू कॅप्सूल सदृश्य जी वस्तू लागलेली आहे त्या संदर्भामध्ये शासनाला कळवून देखील शासनातला कुठलाही अधिकारी त्या स्पॉटपर्यंत गेलेला नाही आहे। आज या गोष्टीला 9 दिवस होऊन देखील शासनाचा कुठलाही अधिकारी त्या स्पॉटपर्यंत पोहोचलेला नाही आहे। शासन नेमकं काय करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तिथले सरपंच ग्रामपंचायत सरपंच श्री गुरव यांनी देखील याचा पाठपुरावा केलेला आहे, पण अद्यापपर्यंत शासन या बाबतीमध्ये झोपून राहिलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।